पेपर लीक मध्ये 0 मार्क दादा भुसेंना सगळ्या महाराष्ट्रभरातील जेनजीजनी, महाराष्ट्रभरातील विद्यार्थ्यांनी, त्यांच्या पालकांनी आणि युवकांनी दिले. दादा भुसे आणि त्यांच्या सरकारने विडा उचललाय की मराठी शाळा बंद करायचा. सुमारे 17,500 मराठी शाळा या कमी विद्यार्थी संख्येच्या नावाखाली ऑलरेडी बंद केलेल्या आहे. लाज नाही वाटत? गावगाड्यातले जे बहुजनांचे मुलं आहे ते शिकू नये, यांचे मुलं थोडी त्या शाळांमध्ये जातात. दादा भुसेंचा मुलगा त्यांना खासदार करायचा आहे, त्यांचा मुलगा थोडी सरकारी शाळेमध्ये जातो. सरकारी शाळा बंद पडल्यावर दादा भुसेंचा नातवाचं शिक्षण थोडी थांबणार आहे. एकतर त्यांना काय, त्यांचं शिक्षण किती आणि त्यांना किती येतं याविषयी शंका आहे. हा यश गोसावी नावाचा विद्यार्थी आहे, याने या सगळ्या नीट प्रकरणामध्ये आत्महत्या केली होती. नमस्कार, द ऑड इव्हन मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. दिल्लीमध्ये आंदोलन पेटलं आणि त्याची थक आता महाराष्ट्रापर्यंत आलेली आहे. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला आणि आता राजीनामा मागितला जातोय ते महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचा. नेमका मुद्दा काय आहे, काँग्रेसचं म्हणणं काय आहे, सगळं आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. पण त्याआधी सध्या महाराष्ट्राची शैक्षणिक परिस्थिती काय आहे बघूया. सध्या महाराष्ट्रामध्ये साधारणपणे पूर्व प्राथमिक ते 12वी पर्यंत जवळपास 2 ते 2,10,00,000 संख्येपर्यंतचे विद्यार्थी जे आहेत ते शिक्षण घेत आहेत. यासोबतच शालेय महाविद्यालय, विद्यापीठ, त्यासोबतच व्यावसायिक अभ्यासक्रम जवळपास 45 ते 50 लाख विद्यार्थी असे एकूण शिक्षण व्यवस्थेमध्ये जवळपास 2.5 कोटी विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये शिक्षण घेत आहेत. 1 लाखाहून अधिक शाळा, हजारो कनिष्ठ महाविद्यालय, शेकडो पदवी महाविद्यालय, 300 पेक्षा अधिक इंजिनिअरिंग कॉलेज, 70 पेक्षा अधिक मेडिकल कॉलेज, 35 पेक्षा जास्त युनिव्हर्सिटीज आणि महाराष्ट्राची सध्याची शिक्षणाची परिस्थिती मात्र अत्यंत चिंताजनक आहे. आता ही चिंताजनक परिस्थिती काय आहे मी सांगणार आहे, पण त्यापूर्वी काही सकारात्मक गोष्टी सुद्धा आहेत, त्या सुद्धा बघायला पाहिजेत. साक्षरता दर जो आहे तो महाराष्ट्रामधला देशामधला सर्वोच्च आहे. राज्यामध्ये मुलींच्या शिक्षणाची संख्या वाढलेली आहे. डिजिटल शिक्षण सुद्धा आता वाढत चाललेलं आहे. यासोबतच व्यावसायिक शिक्षणाची सुद्धा मोठी व्यवस्था निर्माण झालेली आहे. IIT, IIM, COEP असे अनेक दर्जेदार संस्था सध्या महाराष्ट्रामध्ये आहेत. मग आता हे सगळे एकीकडे सकारात्मक असताना चिंताजनक गोष्टी कुठल्या आहेत तर त्यावरती सुद्धा बोलायला हवं. सरकारी शाळांमधली पटसंख्या ही दिवसेंदिवस कमी व्हायला लागली. मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या कमी होतीये, पालकांचा इंग्रजी माध्यमाकडे कल वाढतोय आणि त्यामुळे मराठी शाळा ज्या आहेत त्या बंद पडायला लागल्या. म्हणजे बघा, 2012-13 मध्ये जवळपास 2,18,00,000 विद्यार्थी शिकत होते. 2023-24 मध्ये ती संख्या 2,12,00,000 वरती आली. 6 लाख विद्यार्थी जे आहेत ते कमी झाले. आता पहिलीमध्ये प्रवेशच कमी व्हायला लागलेत. आता UDISC यांची एक आकडेवारी आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की गेल्या 4 वर्षांमध्ये पहिलीमधल्या विद्यार्थ्यांची संख्या जी आहे ती जवळपास 1,67,000 विद्यार्थ्यांनी कमी झालेली आहे. अनेक ठिकाणी अजूनही शिक्षकांची सुद्धा कमतरता आहे. विशेषतः ग्रामीण भागामध्ये आजही महत्वाचे शिक्षक उपलब्ध नाहीयेत. दुसरीकडे शिक्षणाच्या गुणवत्तेचा प्रश्न सुद्धा आता वाढायला लागलाय. अनेक विद्यार्थी इयत्ता 5वी-6वी मध्ये पोहोचूनही मूलभूत वाचन आणि गणितामध्ये मागे आहेत. परीक्षा केंद्रित शिक्षणामुळे कौशल्य विकास कुठेतरी कमी व्हायला लागलेला आहे. महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये कुठल्या कुठल्या त्रुटी आहेत हे आपण आता जाणून घेतोय. आता महाराष्ट्रामध्ये नीट आहे किंवा इतर ज्या परीक्षा आहेत तर त्यामध्ये सर्वाधिक विद्यार्थी बसतात. देशामधले सर्वाधिक विद्यार्थी जिथून पार्टिसिपेंट होतात त्यापैकी महाराष्ट्र एक आहे. नीटसाठी जवळपास 2.5 लाख ते 3 लाखांपर्यंत विद्यार्थी नीट देतात. म्हणजे एकतर अवघड परीक्षा आहे, सरकारी मेडिकल सीट्स मर्यादित आहेत, कोचिंगवरती पालक लाखो रुपये खर्च करत असतात, मानसिक ताण असतो विद्यार्थ्यांमध्ये, अनेक जण त्यासाठी ड्रॉप घेतात आणि हे सगळं होत असताना नीटचे पेपर लीक झाले आणि त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत, बऱ्याचशा व्यक्ती ज्या आहेत त्या महाराष्ट्रामधल्या आढळलेल्या आहेत. आता बघूया महाराष्ट्रामधल्या शिक्षण क्षेत्रातल्या 10 महत्वाच्या समस्या. शिक्षणाचा दर्जा, विद्यार्थ्यांची संख्या वाढत असली तरी गुणवत्ता मात्र अपेक्षेसारखी वाढत नाहीये. विशेषतः ग्रामीण आणि शहरी भागामध्ये शिक्षणामध्ये मोठी दरी आहे. शिक्षक भरती कमी होतीये. अनेक वर्ष हा प्रश्न रखडलेला आहे आणि रिक्त जागांचा जो प्रश्न आहे तो अनेक वर्षांपासून रखडल्यामुळे मुलांना तितके आवश्यक शिक्षक मिळत नाहीये. बघा, एकीकडे शाळा बंद होत आहेत, मराठी शाळा पटसंख्येअभावी बंद करण्याची वेळ आली आणि दुसरीकडे अनेक वर्षांपासून शिक्षक भरती रखडलेली आहे. अनेक विद्यार्थ्यांना शिक्षक सुद्धा नाहीयेत. तिसरा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे विद्यार्थ्यांचं ड्रॉप आउट होणं. 8वी पर्यंत सरसकट पास केलं जातं आणि 9वी मध्ये 10वी मध्ये जवळपास 10% विद्यार्थी हे ड्रॉप आउट होत आहेत. 5वा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे कोचिंग क्लासेसचं वाढतं साम्राज्य
लाखो रुपये पालकांना कोचिंग क्लासेसवरती घालावे लागतात आणि जर मग कोचिंगवरती खर्च करायचा आहे, तर मग शाळेमध्ये त्या दर्जाचं शिक्षण का मिळत नाही? हा सुद्धा तितकाच महत्त्वाचा मुद्दा आहे. डिजिटल असमानता हा मुद्दा सुद्धा महाराष्ट्रामध्ये आता चर्चेमध्ये आहे. अनेक भागांमध्ये इंटरनेट नाहीये, तर अनेक भागांमध्ये स्मार्ट क्लासेस सुद्धा आहेत. त्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागामधल्या शिक्षणामध्ये अंतर पडलंय, हे आता आपल्याला मान्य करावं लागेल. यातला अजून एक मुद्दा आहे, की तो आहे रोजगार क्षमतेचा. आता याच्या अभावी असं झालंय, की अनेक जण ग्रॅज्युएट तर झालेत, पण काम नेमकं काय करायचं आहे? कौशल्य विकास त्यांच्यामध्ये झालेला आहे का? आणि काम करण्यासाठी ज्या गोष्टी लागतात, त्या त्यांना प्रत्यक्ष शिकवलेल्या आहेत का? असा मुद्दा सुद्धा आता महाराष्ट्रामध्ये उपस्थित व्हायला सुरुवात झाली आहे. यासोबतच सरकारी शाळांवरती लोकांचा विश्वास कमी झालेला आहे. खाजगी शाळांवरती आणि विशेषतः इंग्रजी माध्यमांच्या शाळांवरती विश्वास वाढायला लागलेला आहे आणि ते निश्चितच मराठीसाठी चिंताजनक आहेत. यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ज्याच्यावरती बोलायलाच हवं ते म्हणजे सगळ्यात मोठे शिक्षण घोटाळे व्हायला सुरुवात झाली आहे. एकीकडे नीट सारखा पेपर लीक होतोय, दुसरीकडे टी सारखा पेपर लीक होतोय, तिसरीकडे शिष्यवृत्तीमध्ये सुद्धा घोटाळे व्हायला सुरुवात झालेले आहेत. बनावट विद्यार्थी, बनावट प्रवेशपत्र अशा सुद्धा गोष्टी समोर येत आहेत. बनावट पदवीची रॅकेट समोर आलेली आहेत. खोटे विद्यापीठ सुद्धा समोर आलेले आहेत. मुलांच्या पदव्या खोट्या निघालेल्या आहेत आणि हे सगळे मुद्दे जे आहेत ते आता महाराष्ट्रामध्ये उपस्थित व्हायला सुरुवात झालेली आहे आणि म्हणूनच आपण खरंच अशा राज्यामध्ये आहोत का जिथे शिक्षण व्यवस्था ही आदर्श आहे असं म्हणावं लागेल, हा खरं तर प्रश्न निर्माण झालेला आहे. खरंच आदर्श शिक्षण व्यवस्था असणाऱ्या राज्यामध्ये आपण आहोत का? प्रॅक्टिकली शिकवलं जातं, की फक्त पुस्तकांची यंत्र आपण तयार करत आहोत. याशिवाय 8वी पर्यंत सरसकट शिक्षण केलंय. मग 9वी ला इतके ड्रॉपआउट का होतायत? नीट, टी सारख्या घोटाळ्यांच्या पेपरफुटीचं आपण काय करणार आहोत? कोचिंग क्लासेसच्या वाढत्या साम्राज्याचा कोण आधार आहे? त्यांना नेमके कोणाचं सहकार्य होतंय? अभियांत्रिकीचे 18% जागा रिकाम्या आहेत आणि दुसरीकडे असं म्हटलं जातं, की कामासाठी कुशल व्यक्ती नाहीयेत. आता या सगळ्याचे प्रश्न अनेक आहेत आणि उत्तरं मिळवण्याची गरज आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा एन-एस-यू-आय मागत आहे. बोलूया एन-एस-यू-आयचे प्रतिनिधी ऋषिकेश खंडाळे यांच्याशी. ऋषिकेश, स्वागत आणि थँक जॉइन झाल्याबद्दल. पहिला प्रश्न, की तुम्हाला हे आत्ताच का सुचलं, की आधीपासून काँग्रेस यामध्ये काम करत होतं? एकतर हा आत्ताच सुचलेला मुद्दा नाहीये. अनेक लोकांना हे कन्फ्युजन आहे, की आत्ताच सुचलंय, एन-एस-यू आत्ताच उतरलंय. देशाचे नेते, काँग्रेस पक्षाचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते सन्माननीय राहुल गांधीजी पहिल्या दिवसापासून या विषयावर आंदोलन करतायत. जंतर मंतरच्या आंदोलनाच्या अगोदर एन-एस-यू-आय मार्फत, युवक काँग्रेस मार्फत देशभर छात्रों की गूंजच्या नावाखाली आंदोलन झालं. आमचे एन-एस-यू-आयचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहे सन्माननीय विनोद जाखडजी यांच्या नेतृत्वामध्ये देशभर मोठमोठे आंदोलन झाले. 10,000, 20,000, 20,000, 50,000 मुलं त्यांच्या नेतृत्वात रस्त्यावर आले. महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष सन्माननीय सागर साळुंके यांच्या नेतृत्वात मोठं आंदोलन झालं. अमरावतीच्या आंदोलनाचे फोटो आणि व्हिडिओज मी तुम्हाला पाठवतो. किमान 20,000 आकडा हा पोलिसांनी दिला. एवढ्या मोठ्या संख्येमध्ये एन-एस-यू-आयच्या मार्फत आंदोलनाच्या याच्यामध्ये विद्यार्थी उतरत होते. त्यामुळे हे खोटं आहे, की एन-एस-यू-आय किंवा काँग्रेस हे आंदोलनांमध्ये आत्ताच उतरलंय म्हणून. मग आता मुद्दा असा आहे, की मग आत्ता कारण चर्चा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि मग दुसरीकडे असंही म्हटलं जातं, की तिकडे केंद्रामध्ये जे काही घडलेलं आहे ते बघता आता वातावरण गरम आहे, तर तवा गरम है, उसपे अपनी रोटी सेक लो, अशा पद्धतीने काँग्रेस महाराष्ट्रामध्ये वागतंय. नाही, असं काही नाहीये. पहिल्या दिवसापासून काँग्रेस असेल, काँग्रेसचे विंग असतील, युथ काँग्रेस असतील, एन-एस-यू असतील, हे पहिल्या दिवसापासून काम करतायत. पहिल्या दिवसापासून काय स्वातंत्र्य चळवळीपासून आम्हीच काम करतोय. तर हा काहीतरी नवीन पक्ष उदयास आलाय आणि काहीतरी नवीन आम्ही आज आलोय आणि आम्हालाच आज असं काहीतरी सुचलंय, असं काहीही नाहीये. डे 1 पासून या मुद्द्यावर अत्यंत आक्रमकपणे आमच्या सगळ्या संघटना, आमचे सगळे नेते या विषयामध्ये काम करतायत. महाराष्ट्रात राजीनामा का मागताय? महाराष्ट्रामध्ये राजीनामा याच्यासाठी मागतोय, की तुम्ही आत्ताच थोड्या वेळापूर्वी जी काही आकडेवारी सांगितली, तशीच काहीतरी एक डेटा आणि रिसर्च आमच्या विद्यार्थी संघटनेने सुद्धा केला होता. एन-एस-यू-आयचे जेवढे पदाधिकारी आहेत, ते महाराष्ट्रभर फिरले. वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये गेले, वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये गेले, वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये गेले आणि तिथं विद्यार्थ्यांना भेटले. त्या युवकांना भेटले, जे बेरोजगार आहेत, सुशिक्षित बेरोजगार आहेत, त्यांच्या पालकांनाही भेटले आणि त्यांना भेटून एक आम्ही मार्कशीट तयार केली दादा भुसे यांची. जसं दादा भुसे यांनी शिक्षण व्यवस्था विद्यार्थ्यांना मार्क देत असतात, तसंच विद्यार्थ्यांनी यावेळेस दादा भुसेंना मार्क दिलाय. हे तुम्ही बघू शकता. मी याच्या कॉपीजचे फोटो पण तुम्हाला पाठवतो. ही जेनझीज युनिव्हर्सिटी आहे. म्हणजे महाराष्ट्रातले सगळे जेनझीज, महाराष्ट्रातले सगळे युवक विद्यार्थी यांनी मिळून ही मार्कशीट तयार केली आहे
आणि या जेनझीज युनिव्हर्सिटीच्या मार्कशीट मध्ये काय आहे मी तुम्हाला सांगतो. पहिला सब्जेक्ट आहे पेपर लीक कंटिन्युअस पेपर लीक चालू आहे. एवढं मोठं आंदोलन उभं राहिलं, त्याच्यानंतर राजीनामा झालाय धर्मेंद्र प्रधानच्या, त्याच्यानंतर पण तुम्ही बघताय की कंटिन्युअस पेपर लीकच्या घटना पुढे येत आहेत. काही ना काही त्याच्यामध्ये घोटाळा होतात. MSCET असो, TETचा घोटाळा असो, किंवा ते माझ्याकडे एक आकडा आहे, बनावट शाला ID घोटाळा. हजारो कोटी रुपयाची लूट याच्यामध्ये झाली 2024 पासनं. आणि कालच तुमच्या आपल्या जळगावच्या भाजपचा गरुड नावाचा एक आरोपी त्याच्यामध्ये पकडलाय. भाजपचा पदाधिकारी आहे तो. तर आणखी पुढे सांगतो, पेपर लीक मध्ये 0 मार्क दादा भुसेंना सगळ्या महाराष्ट्रभरातील जेनजीजनी, महाराष्ट्रभरातील विद्यार्थ्यांनी, त्यांच्या पालकांनी आणि युवकांनी दिलेत. शाळा बंदचा मराठी शाळा बंदचा अत्यंत भयावह आकडा आहे. तुम्ही बघा की आतापर्यंत हे जे काही शैक्षणिक धोरण दादा भुसे आणि त्यांचं सरकार, देवेंद्र फडणवीस सरकारनी राबवलंय, त्याच्यामध्ये सुमारे 17,500 मराठी शाळा या कमी विद्यार्थी संख्येच्या नावाखाली बंद होण्याच्या याच्यावर आहे, बंद होण्याची स्थिती आहे. 1200 पेक्षा शाळा त्यांनी ऑलरेडी जास्त बंद केलेल्या आहेत. अशी इतकी भयंकर परिस्थिती असताना राजीनामा नाही मागायचा. दादा भुसे आणि त्यांच्या सरकारने विडा उचललाय की मराठी शाळा बंद करायचा. तर ऑड इव्हनच्या माध्यमातून मी NSUIचा प्रवक्ता म्हणून तुम्हाला सांगतो की NSUI आणि सर्व विद्यार्थ्यांनी विडा उचललाय की जसं तुम्ही विडा उचललाय की शाळा बंद करायचा, तसा आम्ही विडा उचललाय की तुमचा राजीनामा घ्यायचा. जपान मधली एक घटना आहे. एक विद्यार्थिनी होती, ती दररोज रेल्वेने कॉलेजला, शाळेला जात असत. परंतु पॅसेंजरची संख्या कमी झाली म्हणून रेल्वे प्रशासनाला तिथल्या ती रेल्वे बंद करावी लागली. पण नंतर त्यांच्या असं लक्षात आलं की एका विद्यार्थिनीला तिच्या घरापासनं तिच्या कॉलेजपर्यंत जाण्यासाठी कुठलं दुसरं साधन नाहीये. त्यावेळेस जपान गव्हर्नमेंट आणि रेल्वे प्रशासनानं त्या एका विद्यार्थिनीसाठी, तिचं नाव तुम्हाला सांगतो, काना हराडा नावाची ती स्थानिक मुलगी होती. काना हराडा या एका मुलीसाठी जपान गव्हर्नमेंटनी 3 वर्ष त्या स्टेशनवर रेल्वे चालवली. जोपर्यंत तिचं ग्रॅज्युएशन कंप्लीट होत नाही तोपर्यंत ती रेल्वे सुरू होती. आता तुम्ही विचार करा, जपानमधनं मी परत तुम्हाला एकदा महाराष्ट्रामध्ये घेऊन येतो. विद्यार्थ्यासाठी पण शाळा एका बाजूला एका विद्यार्थिनीसाठी 3 वर्ष एक पॅसेंजरसाठी त्या स्टेशनवरनं गाडी जात होती जपानमध्ये. आणि इथं पटसंख्येच्या नावाखाली तुम्ही लाखो विद्यार्थ्यांचं भविष्याचा खेळ खंडोबा करता. लाज नाही वाटत? आणि हे सगळं काहीतरी चुकून होतंय का? नाही. याच्या मागं पूर्णपणे दादा भुसे असेल, भाजप गव्हर्नमेंट असेल, देवेंद्र फडणवीस असेल, यांचं सगळ्यांचं षडयंत्र आहे असा आमचा आरोप आहे. आणि त्याच्यामुळेच की गावगाड्यातले जे बहुजनांचे मुलं आहे ते शिकू नये, यांचे मुलं थोडी त्या शाळांमध्ये जातात. दादा भुसेंचा मुलगा त्यांना खासदार करायचा आहे, त्यांचा मुलगा थोडी सरकारी शाळेमध्ये जातो. सरकारी शाळा बंद पडल्यावर दादा भुसेंचा नातवाचं शिक्षण थोडी थांबणार आहे. या महाराष्ट्रातल्या गावगाड्यातल्या वंचितांच्या, गोरगरिबांच्या, शहरामध्ये राहणाऱ्या गोरगरिबांच्या, सर्वच समाजातील गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांचं शिक्षण थांबणार आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे की शाळा बाह्य विद्यार्थी. तुम्ही आत्ताच सांगितलं की काय ड्रॉपआउट रेट आहे. नीटसाठी आंदोलन झालं, पण नीट परीक्षा देण्यासाठी तुम्ही अगोदर 11वी 12वी पर्यंत आले पाहिजे. तुम्ही 10वी पर्यंत विद्यार्थ्यांना येऊ देत नाहीये आणि परत तुमचा राजीनामा नाही मागायचा. पुढचं, शिक्षकांवरील दबाव. शिक्षक, आज गुरुपौर्णिमा आहे आणि शिक्षकांचा मुद्दा उचलणं हे मला अत्यंत गरजेचं वाटतंय की शिक्षकांवर काय दबाव आहे. तुम्हाला एक हे सांगतो की मुंबईमधला एक लोकमतची बातमी आहे. मुंबईमधले 85 ते 90% शिक्षक हे SIRच्या ड्युटीवर आहे. मॅडम तुम्ही विचार करा, जेव्हा 85 ते 90% शिक्षक जर SIRच्या ड्युटीवर असतील तर शाळांमध्ये विद्यार्थ्यांना कोण शिकवणार आहे? दादा भुसे जाऊन शिकवणार आहेत का? देवेंद्र फडणवीस जाऊन शिकवणार आहेत का? एकतर त्यांना काय, त्यांचं शिक्षण किती आणि त्यांना किती येतं याविषयी शंका आहे. या विद्यार्थ्यांना कोण शिकवणार आहे आमच्या गोरगरिबांच्या? सरकारी शाळांमध्ये तुमचे विद्यार्थी जातात का? एका शिक्षकांनी काय हेच कामं करायचे का? SIRचं काम करायचं, BLO ड्युटीचं काम करायचं? एका शिक्षकाने या SIRच्या ताणामुळे आत्महत्येचा प्रयत्न केलाय. एका बाजूला विद्यार्थ्यांना शिक्षणापासून रोखायचं, दुसऱ्या बाजूला शिक्षकांना आत्महत्येसाठी प्रवृत्त करायचं. या पद्धतीने काम करणार आहे का सरकार आता? एका शिक्षकाचा अटॅकने मृत्यू झालाय. मी तुम्हाला या सगळ्या बातम्यांचे कात्रण पाठवतो. त्याच्या पत्नीचा गंभीर आरोप आहे या ताणामुळं, SIRच्या कामामुळं. अशा पद्धतीने सरकार काम करणार आहे का आता? आणि शिक्षणाचा हा जो विषय, ऋषिकेश, राजीनाम्याने मूलभूत प्रश्न सुटतील का? हे गेले तर दुसरे मंत्री होतील,
हे सरकार गेलं तर दुसरं सरकार येईल किंवा काय जे काही होईल ते. व्यक्ती बदलून शं- मुळात पटसंख्या वाढवता येणार आहे का? शिक्षणाची क्वालिटी वाढवता येणार आहे का? त्याच्यासाठी काय करायचं? मी तुम्हाला एक किस्सा सांगतो. मी एका कंपनीमध्ये जॉबला होतो. तर तिथे काही थोडासा आमचा जो मॅनेजर होता तो टीमच्या परफॉर्मन्सवर खुश नव्हता. तो वारंवार कंप्लेन करायचा की परफॉर्मन्स वाढवा, परफॉर्मन्स वाढवा. जेव्हा त्यांनी जो सगळ्यात कमी परफॉर्मेटिव्ह पोरगा आहे, त्याला जेव्हा त्यांनी त्याच्यातून काढलं, कंपनीतून फायर केलं, त्याच्यानंतर बाकीचे सगळे एम्प्लॉय बरोबर काम करायला लागले. यांच्यावर कुठल्याच प्रकारचा धाक नाहीये. सगळ्यात महत्वाची गोष्ट महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेता नाहीये, ते कुणालाही विरोधी पक्षनेता होऊ देत नाहीये. त्याच्यामुळे कुणाचाच धाक यांच्यावर राहिलेला नाहीये. तर तो धाक जेव्हा धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा गेला, त्या दिवशी दादा भुसेंना रात्रभर झोप लागली नसेल. कारण दादा भुसे हे महाराष्ट्रातील धर्मेंद्र प्रधान आहेत आणि ज्या पद्धतीने धर्मेंद्र प्रधानांना अकाउंटेबिलिटी घेण्यासाठी या देशातील जेनजीजनी भाग पाडलं, त्याच पद्धतीनं दादा भुसेंनी सुद्धा नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा, ही आमची एनएसयूआयची स्पष्ट मागणी आहे. आणि याबरोबरच आणखी मागणी आहे की सस्टेनेबली आपण या शिक्षण व्यवस्थेमध्ये कशी बदल करायला पाहिजे. तुम्ही नीटच्या परीक्षा घेता, सगळ्या एंट्रन्स टेस्ट घेता, त्या एंट्रन्स टेस्ट भोवती किती प्रायव्हेट कोचिंग क्लासेसचं जाळं वाढलंय, किती लाखो करोडो रुपयांची उलाढाल होतीये. याच्यावर सरकारला काहीच करायचं नाहीये का? या सगळ्याच विषयांना घेऊन येत्या काळामध्ये एनएसयूआय काम करणार आहे. पण सर्वात अगोदर शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल होत राहतील. सगळ्यात अगोदर दादा भुसे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे. रोजगार दर पुढचा सब्जेक्ट आमचा तुम्हाला दिल्लीमध्ये जे सांगतो. हा, आंदोलन झालं त्याच्यामध्ये फक्त काही म्हणजे काँग्रेसच नव्हतं तर पक्षविरहित जेनझी पण आलेली होती, डावे पण होते, इतर पक्षांचे पण होते, सीजेपीचे पण होते. म्हणजे राजकीय चळवळी, संघटना, संघटनेच्या बाहेरचे राजकीय पक्ष असे सगळेच होते. मग आता हे जे तुम्ही काय आंदोलन उभं करताय किंवा जो काही प्रश्न घेऊन समोर जाताय त्याच्यामध्ये विविध लोक, विविध क्षेत्रातले सहभागी होणार आहेत का? की फक्त ही मागणी आणि हे सगळं एनएसयूआयच करणार आहे? नाही. त्या दिवशी जर तुम्ही प्रेस कॉन्फरन्स बघितली तर आमचे जे राज्याचे अध्यक्ष आहेत एनएसयूआयचे सागर भैया साळुंखे, सागरजी यांनी सगळ्या समविचारी संघटनांशी संपर्क केला आहे. उद्या आम्ही एक मीटिंग कॉल केली आहे 4 वाजता मुंबईमध्ये. सर्व समविचारी संघटना, मग ते लेफ्ट असेल, आंबेडकर राईट असेल किंवा विद्यार्थी मुवमेंट मधल्या आणखी संघटना असतील, युवा सेना असेल किंवा सगळ्याच संघटना ज्यांना या विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी खऱ्या पद्धतीने लढायचं आहे, त्या सगळ्यांना आम्ही सोबत घेतोय आणि येत्या काळामध्ये सगळे सोबत मिळून हा लढा उभारणार आहोत. ही जशी आमची प्रेस कॉन्फरन्स झाली, महाराष्ट्रभरातून विद्यार्थ्यांचे आम्हाला फोन येत आहेत. कोणी मेडिकलचा विषय मांडताय, कोणी लॉच्या विद्यार्थ्यांचा विषय मांडताय, कोणी इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचा विषय मांडताय, कोणतरी ऑनलाईन एमपीएससीचा ऑनलाईन ऑफलाईनचा जो विषय तो मांडताय. तर प्रचंड प्रतिसाद आणि प्रचंड ताकदीने हे आंदोलन उभं राहील आणि दादा भुसेला राजीनामा देण्यासाठी महाराष्ट्रभरातील सर्व समविचारी संघटना, महाराष्ट्रभरातील विद्यार्थी, महाराष्ट्रभरातील पालक आणि सर्व मिळून एकत्र येऊन दादा भुसेंचा राजीनामा घेतील, हे तुम्ही बघून घ्या. फक्त भुसेंवरच थांबणार की अजूनही कोणी लिस्टमध्ये आहे? पुढे पण आहे. ही जी त्रिमूर्ती आहे, मुळात त्यांना त्रिमूर्ती म्हणणं कसं म्हणावं हा एक प्रश्न आहे. पण हे जे तिघ लोक आहेत, दादा भुसे असतील, चंद्रकांत पाटील असतील किंवा हसन मुश्रीफ असतील, या सगळ्यांना, पण आता आमचा फोकस दादा भुसेंवर आहे. अगोदर दादा भुसेंचा राजीनामा घेऊ आणि या दोघांनाही सांगतो तुम्ही निर्धास्त झोपू नका, पुढची बारी तुमचीच आहे. आता दादा भुसे झाले की तुमच्या मागे सुद्धा महाराष्ट्रातील सगळे विद्यार्थी आणि पालक लागणार आहेत. हा यश गोसावी नावाचा विद्यार्थी आहे, याने या सगळ्या नीट प्रकरणामध्ये आत्महत्या केली होती. नाशिकचा विद्यार्थी आहे, याचा भाऊ जंतर मंतरवर पाण्याच्या बॉटल वाटत होता. या यश गोसावीचं जे नीटचे जे कंपन्सेशन म्हणून, एक तर ते कंपन्सेशन नाहीच आहे, कंपन्सेशन म्हणून त्या कुटुंबियांना जे 1 कोटी रुपये देण्याची जी एक अट आंदोलनाच्या माध्यमातून घालण्यात आली होती, जी सरकारने मान्य केली, अशी माहिती मिळते की यश गोसावी या विद्यार्थ्याचं नाव त्या यादीमध्ये नाहीये. तर सरकारला मी ऑड इव्हनच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्पष्टपणे सांगू शकतो की एकही विद्यार्थी या यादीतून सुटला नाही पाहिजे. यश गोसावी असतील किंवा आणखी विद्यार्थी असतील, त्यांच्या न्यायासाठी वाटेल ती किंमत याने मोजेल. धन्यवाद ऋषिकेश, तू या चर्चेमध्ये सहभागी झाला, जॉईन झाला. सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला या सगळ्यातनं हा वाटतो की ज्या पद्धतीने दिल्लीमध्ये आंदोलन झालं, तरुण पुढे आले, तरुण मग ते राजकीय पक्षांचे असतील किंवा बिगर राजकीय पक्षांचे असतील, चळवळीतले असतील, विविध संघटनांशी, संस्थांशी
विविध तरुणांच्या विविध फोरमशी असोसिएट असणारे असतील. पण या सगळ्यांनी मिळून एकत्र काहीतरी उभं करण्याचा प्रयत्न केला. साधारणपणे मागची 1.5-2 वर्ष महाराष्ट्राचे जर का वर्तमानपत्र असू द्या किंवा त्याच्यासोबतच असणारे टीव्ही चॅनल्स असू द्या, हे सगळीकडे फक्त आणि फक्त राजकीय सगळ्या घडामोडी घडत होत्या. यांचे आमदार फुटले, यांचे खासदार फुटले, यांना इतके सीट आले किंवा यांचं हे वक्तव्य आहे, एकमेकांना अशा पद्धतीने प्रत्युत्तर देण्यात आलं वगैरे, वगैरे. पण या सगळ्यामध्ये विद्यार्थ्यांचे पक्ष जे आहेत, ते कुठेतरी पान 2 वर जात होते, पान 3 वर जात होते. कुठेतरी एका मिनिटामध्ये 10 बातम्यांमध्ये 10 सेकंदामध्ये त्या बातम्या निघून जात होत्या. पण या आंदोलनांनी काय दिलं, तर जे विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, जे पुढची पिढी आहे, ती आता कुठेतरी बोलायला लागलेली आहे आणि त्यांची जी हरवलेली स्पेस होती, ती मिळवण्याचा जो प्रयत्न आहे, तो आता सुरू झालाय. तो आत्मविश्वास त्यांना या आंदोलनांनी दिलाय असं म्हणावं लागेल. प्रश्न एवढाच आहे, की धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झालेला आहे. पण आता त्या धर्तीवरती भुसेनबाबत सुद्धा पुढे येऊन बोलायला सुरुवात झाली आहे. एनएसयूआयने ती ठिणगी पेटवलेली आहे. तिचा वणवा होतो का? आणि त्यातनं भुसेनचा राजीनामा होतो का? किंवा त्यातनं काय राजकीय घडामोडी घडतात आणि दिल्लीमध्ये जे आंदोलन झालं त्याचं पर्क्युलेशन वेगवेगळ्या राज्यांमध्ये कशा पद्धतीने उमटतं, हे बघण्याचा हा प्रयत्न होता. यावरती, या संपूर्ण घटनेवरती आपली नजर कायम राहील. बघत रहा द ऑडिशन.